जमेल तेवढं सोनं वाटप करावं अशा हिशोबाने आपण हा ग्रुप वाटप चालू केला होता. परंतु सोन्याचा वापर आम्ही ठरवलं, आम्ही नको म्हणत होतो आपण पैसे वाटप करूया. यादव सरांचा खूप आग्रह झाला नाही, म्हणजे आपली परंपरा आहे सोनं द्यायची, आपण सोनच वाटप करायचं. त्या दिवशी 96 होता, ठीक आहे आपला 28-29 मध्ये बसेल असा आमचा हिशोब होता. पण ज्यावेळेस बुकिंगला आम्ही गेलो त्या दिवशी भाव झाला 1,02,000 रुपये. जवळजवळ 6,000 परत तो रेट वाढला, तरी पण परत थोडे जादा पैसे घेऊया आपण घेऊया. तर जवळजवळ आपण 31-32 लोकांना सोनं वाटप केलेलं आहे. त्यापैकी आपण सोन्यासाठी 28,000 रुपये काढले. पुढील भांडवलासाठी आपण 5,000 रुपये ठेवलेले आहेत. तर उपस्थित व्यासपीठ आणि समोर बसलेले माझे सर्व त्रिवेणी बांधव, बंधू, बहिणी आणि माझे बालगोपाळांनो, तुम्हाला या 5वा त्रिवेणीचा अर्थसंकल्प आत्ताच आपल्या इंद्रसेन पवार सरांनी सादर केलेला आहे. कुणाच्या गरजा अपेक्षा वाढलेल्या असतात, त्यांनी सांगितलं का अपेक्षा असतील, तुमच्या अडचणी असतील तर सांगा. अडचणी का नाहीत, फक्त अपेक्षा आहेत. पण अपेक्षा आपल्या मोठ्या आहेत, त्या आपण पूर्ण करू शकत नाही. छोट्याशाच रकमेमध्ये छोट्याशा रकमेमध्ये आपण चांगल्यात चांगलं आपलं जे काही चालू वर्षी सोनं द्यायचं ठरलं, आता सांगितलं त्यांनी. मग आता मी मगाशी म्हणत होतो सिद्धेश्वर बचत गटाचं, ते फार मोठी बचत गट आहे. 1000 पर्यंत त्यांचे सभासद आहेत. त्यांनी दरवर्षी किलोनं ते सोनं खरेदी करतात, किलोनं. मग ते 1 लाख असो किंवा पुढं 1.5-2 लाख. तर आपली ही जी काही परंपरा आहे अशाच पद्धतीने आपण चालू ठेवूया. वर्गणी वाढवण्याच्या मार्गाने जायचं नाहीये, मोठं आपल्याला अतिशय मोठं करायचं नाहीये. आहे यात आपला गोडवा, प्रेम, आपुलकी, आस्था, जिव्हाळा याच्यामध्ये वाढ करूयात आपण. हे आपलं कुटुंब आहे, परिवार आहे. मग परिवाराच्या लोकांना सांगत नाही तर मग दुसऱ्याला कोणाला सांगणार? दुसरं आपलं काय आपलं ओझं उतरून घेणार कोणी नाही. सेवानिवृत्त झालेला आहे मी, त्यामुळं तुमच्या ह्याच्यात वेगळा आहे असं तुम्ही समजू नका आणि वेगळा करण्याचा प्रयत्न करू नका. मी उलट तुम्हाला घट्ट धरण्याचा प्रयत्न करेन, का माझ्यामुळे तुमच्यातच आपलं सगळं उतरलेलं आहे, तर त्यामुळे मी घट्टच ठेवणार आहे. मंचावर असलेले आमचे सहकारी सुदर्शन सर, त्याचबरोबर यादव सर, पाटील सर, हे या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी माझ्या वतीने, तुमच्या नाही, तुमच्या सगळ्यांच्या वतीने नंतर ते आभार मानतील ना, मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आभार देखील व्यक्त करतो. प्रेरणा आहे ती आपण पाटील सरांकडून घेतलेली प्रेरणा आहे. आणि याचा उद्देशच असा आहे की आपण फक्त एकत्र यावं, गेट टुगेदर व्हावं, एकमेकांचे विचार, एकमेकांच्या काही छोट्या मोठ्या अडचणी असतील त्या अडचणी सॉल्व्ह करता यावं, हाच फक्त याच्यामध्ये उद्देश आहे. आपण त्याच्यामध्ये जास्त व्याज घेणं किंवा कमावणं हा याच्यामधला उद्देश नाहीये आणि आतापर्यंत आपण ठेवलाही नाही आणि इथून पुढेही राहणार नाही. फक्त आपण एक सगळ्यांनी एकत्र यावं आणि जसं आपण अक्कलकोटला, मंदिरगीला राहत होतो त्याच पद्धतीनं आता सोलापूरला बरेच जण शिफ्ट झाले आणि पुढे काय होणार आहेत, तर त्यांच्यासाठी पण आपण या ठिकाणी जागा ठेवलेल्या आहेत. त्यांनी नव्याने या ठिकाणी सभासद व्हायला पण काही हरकत नाही. तर त्यांचाही मेळ या ठिकाणी बसावा, आपण सगळे एकत्र यावेत. कारण संवाद कमी झालेला आहे. सध्याची खूप मोठी समस्या निर्माण झाली की माणूस जग जवळ आलं परंतु माणूस दूर गेला. असंच एकमेकावरती प्रेम करावं आणि मासिक सभा ज्यावेळेस असते, पहिले आपण दर महिन्याला घेतो त्यावेळेस सगळ्यांनी जास्तीत जास्त या, म्हणजे बोलणं होतं, चर्चा होते. छोटासा सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे.
अतिशय एक दिलानं एक जीवानं 1995 पासून या लोकांच्या मी सानिध्यात आहे. मला अक्कलकोटमध्ये मी स्वतःचा तालुका असताना सुद्धा मला या संघटनेमध्ये काम करण्याचा एक तळमळ आणि प्रेरणा दिला. ह्या बांधवांनी यादव सर असतील, शशिकांत वसंतपुरे असतील, गडदे सर असतील, पठाण सर असतील, ह्या सर्व बंधू भगिनी बचत गटाचे एक आदर्श या ठिकाणी घ्यावं लागेल. मी या जिल्ह्यामध्ये पतसंस्था 2 पतसंस्था तालुका आणि जिल्हा पतसंस्था चालवतो, त्याचा संचालक आहे. पण ह्या त्रिवेणी बचत गटाच्या रूपामध्ये वेगवेगळ्या तालुका, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, वेगवेगळ्या राज्यात असणारी माणसं पुन्हा तुम्ही सगळ्यांनी एक जीवानं तुम्ही एक ठिकाणी आणण्याचं काम तुम्ही एक धाडसानं आणि चांगल्या विचारानं आता केलेलं आहे. हे सातत्यानं आयुष्यभर तुमचा असाच योगदान राहायला पाहिजे, एवढंच मी परमेश्वरची प्रार्थना करतो.